उत्तर प्रदेशातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये महागड्या मोबाईलसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे तरुणाचा मृतदेह डिलिव्हरीच्या बॅगेत भरून इंदिरा कालव्यात फेकून देण्यात आला होता। कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी ही घटना उघडकीस आणली। मुलाच्या हत्येची बातमी कळताच कुटुंबियांना जबर धक्का बसलाय। पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। फ्लिपकार्टमधून 1.5 लाख रुपये किमतीचे 2 मोबाईल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। गेल्या आठवड्यात झालेल्या या हत्येचा खुलासा उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी केला। 1.5 लाख रुपयांच्या आयफोनची ऑर्डर देऊन आरोपींनी डिलिव्हरी बॉयची लूट केली आणि त्याची हत्या करून त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिला। डिलिव्हरी बॉयचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही। SDIFची टीम कालव्यात मृतदेहाचा शोध घेत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिन्हट इथं राहणाऱ्या गजानन उर्फ गजेंद्र यानं फ्लिपकार्टवरून 2 महागडे फोन मागवले होते। त्याचे पैसे डिलिव्हरी झाल्यावर देण्यात येणार होते। 23 सप्टेंबर रोजी निशांत गंज इथं राहणारा भरत साहू हा हे फोन देण्यासाठी गजेंद्र यांच्या घरी पोहोचला होता। भरतने फोन देऊन गजेंद्रला पैसे देण्यास सांगितले। त्यावेळी गजेंद्रनं त्याला घरात बोलावले। खोलीत शिरताच गजेंद्र आणि त्याच्या मित्रानं भरत साहूची गळा दाबून हत्या केली। रात्रीच दोघांनी भरतचा मृतदेह डिलिव्हरीच्या बॅगेत भरला आणि ती बॅग इंदिरा कालव्यात फेकून दिली। बराच वेळ झाला तरी भरत घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला। 25 सप्टेंबर रोजी त्याच्या घरच्यांनी भरत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी भरतच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन आणि कॉल डिटेल तपासले। त्यातील शेवटच्या नंबरच्या आधारे पोलीस गजेंद्रपर्यंत पोहोचले। पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांना गजेंद्रवर संशय आला। गजेंद्र वारंवार गोष्टी बदलून सांगत होता। त्यानंतर पोलिसांनी भरतच्या कंपनीसोबत चर्चा केली तेव्हा गजेंद्रनं 2 फोन मागवल्याची माहिती समोर आली। दोन्ही मोबाईलची किंमत 1.5 लाख रुपये होती। भरतच्या कुटुंबियांनी त्याच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांपासून बड्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं। पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी योजना आखत भरतला रात्री बोलावलं होतं। त्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्याच डिलिव्हरी बॅगमध्ये भरून कालव्यात फेकून दिला। भरतची बाईक घटनास्थळाजवळ आढळून आली आहे। पोलीस भरतच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत।